संगमनेर तालुक्यातील कनोली येथील अतिशय प्रतिष्ठेचे समजल्या जाणाऱ्या श्री बालाजी दूध उत्पादक संस्थेच्या चेअरमन व चेअरमन पदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली। श्री बालाजी सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या चेअरमनपदी इंजिनियर इंद्रभान मारुती चौधरी तर चेअरमनपदी राजेंद्र सयाजी वरपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। यावेळी संचालक मंडळातील चौधरी व वरपे यांच्या विरोधात कोणीही अर्ज न भरल्याने निवडणूक अधिकारी गाडे यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना बिनविरोध निवडल्याचे घोषित केले। यावेळी संचालक मंडळातील चेअरमन इंजिनियर इंद्रभान मारुती चौधरी, व्हाईस चेअरमन राजेंद्र सयाजी वरपे, वाबळे मुरलीधर ठकाजी, आकाश दिनकर वरपे, अरुण दगडू वरपे, चांगदेव पर्वत वरपे, दादाभाऊ वेणुनाथ वरपे, गंगाधर भागुजी वरपे, कलस मतारबा वरपे, मदन बाळासाहेब वरपे, पाराजी भाऊसाहेब वरपे, राजेंद्र वामन वरपे, संपत वेणुनाथ वरपे, श्रीमती केशरबाई माधव वरपे, सौ उषा संजय वरपे, सुरेश बाबूराव कांबळे, बंडू त्र्यंबक वरपे, कृष्ण गोपीनाथ वरपे आदीसह संस्थेचे सचिव भाऊसाहेब निवृत्ती वरपे, राहुल वरपे, रमेश वरपे, गणेश फापाळे कर्मचारी उपस्थित होते। या प्रसंगी संस्थेचे संचालक केम वरपे सर, बंडोपंत वरपे यांनी मार्गदर्शन केले। तसेच यावेळी केशवराव वरपे, लहान भाऊ वरपे, प्रकाश भीमाशंकर वरपे, ओम चौधरी, सागर वरपे, विलास चौधरी, बबन चौधरी, सोपान वरपे आदी मान्यवर उपस्थित होते। चेअरमन वा चेअरमन यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। नवनिर्वाचित चेअरमन वा चेअरमन यांचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीर तुंबे, संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी अभिनंदन केले। सहकारी दूध संस्थेची चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड ही बिनविरोध पार पडली, त्याबद्दल मी सर्व संचालकांचे आभार मानतो। आणि मागील काळामध्ये श्री मुरलीधर ठाकाजी वाबळे यांनी चेअरमन म्हणून काम पाहिलं आणि त्यानंतर व्हाईस चेअरमन म्हणून सौ उषा संजय वरपे यांनी काम पाहिलं। त्यांनी मागील वर्षात चांगलं काम केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि नवीन चेअरमन म्हणून आज जी बिनविरोध निवड झालेली आहे ती इंद्रभान मारुती चौधरी आणि व्हाईस चेअरमनपदी जी निवड झालेली आहे ती श्री राजेंद्र सयाजी वरपे यांची निवड झालेली आहे। मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो। मध्ये अत्यंत अग्रगण्य असणारी आपली बालाजी दूध संस्था, आपलं संचालक मंडळ येऊन जवळजवळ 1 वर्ष झालं आणि 1 वर्षाचा कालावधी जर आपण विचार केला तर आपल्या संचालक मंडळ अत्यंत चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आपल्या संस्थेचे पहिल्यांदा चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड केली आपण आणि ते चेअरमन मुरलीधर वाबळे आणि व्हाईस चेअरमन उषाताई संजय वरपे यांनी त्यांच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलं। त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्व सभासदांच्या वतीनं, संचालक मंडळाच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो। श्री बालाजी सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित कनोली या संस्थेचे आज चेअरमनपदी माझी एकमताने निवड करण्यात आली। त्याबद्दल मी सर्व दूध उत्पादक व कनोली ग्रामस्थांचे आणि सर्व संचालक मंडळांचे आभार मानत आहे। त्याचप्रमाणे माझ्या समेत श्री राजेंद्र सयाजी पाटील वरपे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करत आहे। आणि आज या संस्थेचे कामकाज अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे। यापूर्वी चांगले चालताना यापुढेही मी चेअरमन आणि माझे सहकारी व्हाईस चेअरमन असे दोघे मिळून अतिशय सुंदररित्या आणि दूध उत्पादकांच्या हिताचं काम केलं जाईल अशी मी ग्वाही देतो। आणि या संस्थेचे आमचे प्रमुख मार्गदर्शक माननीय आमदार बाळासाहेब थोरात, तसेच माझे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आणि राजहंस संघाचे चेअरमन माननीय रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अशी अतिशय उत्तम अशी संस्थेची वाटचाल चालू आहे। त्याबद्दल मी त्यांचेही अभिनंदन करत आहे। आणि पुढील काम हे आम्ही अतिशय निस्वार्थी आणि दूध उत्पादकांच्या हिताचीच केले जाईल।
आणि काटकसरीने केलं जाईल अशी मी ग्वाही देतो आणि एवढे बोलून माझे 2 शब्द थांबतो. आज श्री बालाजी दूध समितीची चेअरमनपदी बिनविरोध श्री इंद्रबान चौधरी यांची बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. व माझी व्हाईस चेअरमनपदी निवड केली त्याबद्दल सर्व संचालक मंडळ व दूध उत्पादकांचे तसेच आमच्या संस्थेचे कामगार यांचेही आभार मानतो. तसेच सर्व कनोली गावातील सर्व ग्रामस्थांचे व दूध उत्पादकांचेही आभार मानतो. व या संस्थेत पुढील कामकाज करण्याची आम्हाला संधी मिळाली, याचा आम्ही पूर्ण काटकसरीने व्यवहार करून सगळं संस्था नफ्यात आणण्याचा प्रयत्न करू, असे मी सर्वांच्या वतीने ग्वाही देतो.